हिवाळ्यात कुठलाही पदार्थ मस्त गरम गरम खायला छान लागतो। मग ती सकाळची थंडी अनुभवत मस्तपैकी भुरके मारत मारत चहा पिणे असो किंवा मग दुपारी गरमागरम भाकरी खाणे असो, सगळं कसं गरम गरम पाहिजे। असं असताना डिनर कसा सुटेल? असा मस्त चविष्ट पौष्टिक आणि मेन म्हणजे गरम गरम बाजरीचा खिचडा खायची इच्छा कुणाला नाही होणार? काय मग करताय ना? तर हा बाजरीचा खिचडा करण्यासाठी तुम्हाला आदल्या दिवशीपासून तयारी करावी लागेल। काय तयारी करायची? पहा मग हा व्हिडिओ। तर हा बाजरीचा खिचडा करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बाजरी पाण्यात भिजत घालायची आहे। मी इथे 1 वाटी बाजरी घेतली आहे। ती छानपैकी 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवायची। तर बघा इथे 5 तास आता होऊन गेलेत। ही बाजरी छान व्यवस्थित अशी भिजलेली आहे। ती एकदा स्वच्छ अशी धुवून घेतली मी आणि आता एका कोरड्या कापडावर पसरवून ठेवते। आता ही छान कोरडी होईपर्यंत अशीच वाळवत ठेवायची आहे। अर्थातच ऊन असेल तर पटकन वाळेल, पण नसेल तर मग फॅन खाली वाळवलं तरी चालू शकतं। तर बघा अशी छान कोरडी होईपर्यंत ती आपल्याला वाळू द्यायची आहे। आता ही कोरडी झालेली बाजरी आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत। तर पहिल्यांदा बारीक करताना आपल्याला अगदी पावडर अशी नाही करायची आहे। थोडीशी जाडी भरडी आणि रवाळ अशीच ठेवायची आहे। तर त्यासाठी मिक्सर 2-3 वेळा असा चालू बंद करायचा, म्हणजे मग ती बारीक होते। तुम्हाला मी इथे दाखवते। तर बघा इथे अशी अगदीच हलकीच आपल्याला ती बारीक करून घ्यायची आहे। आता मी ती चाळणीमध्ये चाळून घेते। तुमच्याकडे सूप असेल तर मस्तपैकी पाखडून जरी घेतली तरी चालते। आता एका कुंड्यामध्ये मी काढून घेते। 1 वाटी बाजरीसाठी आपल्याला इथे अर्धी वाटी मुगाची डाळ लागणार आहे। ती मी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि आता मिक्सरमध्ये मिरची आणि आलं याची बारीक अशी पेस्ट करून घेते। तर छान अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे मी। आता पोलपाटावर 1 चमचा धणे घेतलेत, ते मी बारीक करून घेणार आहे। असे बारीक केले की त्याचा वास छान लागतो, म्हणून आपण ते असे बारीक करून घ्यायचे। बारीक झाले की ते असे स्प्लिट होतात, तर ते आपल्याला खिचडामध्ये घालायचे। आता फोडणीला सुरुवात। तर पहिल्यांदा इथे मी 4 चमचे तूप घेतलंय। तूप गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे आणि धणे ते आपल्याला घालायचे। 1 वाटी कांदा घेतलाय मी इथं, तो घालते आणि तो आता कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा मी चांगला 2 मिनिटं परतून घेतला। आता त्याच्यामध्ये मी लसूण घालतीये। इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, त्या मी बारीक चिरून घेतल्या। तुम्ही त्याची पेस्ट करून जरी घातली लसणाची तरी चालेल। मी इथं बारीक असा तो चिरून घेऊन मग तो घातला। लसूण सुद्धा परतून घ्यायचा, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत तो परतून घ्यायचा। आणि मग आपण त्याच्यामध्ये गाजर घातलंय, पाव वाटी गाजर घेतलंय आणि भाज्यांमध्ये मी थोडा फ्लॉवर घेतलाय आणि बटाटा। तर तुम्ही तुमच्या आवडीनं कुठल्याही इतर भाज्या जरी घातल्या तरी चालतात, जसं की फरसबी आहे किंवा सिमला मिर्च आहे, ते जरी घातलं ह्याच्याऐवजी तरी चालतं। खूप साऱ्या भाज्या नाही घालायच्या, एखाद दुसरी कुठली तरी भाजी छान लागते। आता मी बाजरी घालतीये बारीक केलेली आणि मुगाची डाळ। आता हे मिक्स करून घेते। आलं आणि मिरचीची पेस्ट ती पण चांगली परतून घ्यायची ह्याच्यावर। चांगलं 10 मिनिटं हे भाजून घ्यायचं। त्याला असा छान असा खमंग वास यायला पाहिजे इतपत ते भाजून घ्यायचं। मग चांगलं भाजून झालं की मग आपल्याला मटार घालायचे। मटार मी सगळ्यात शेवटी घालणार आहे,
आधी घातले तर मग ते कुकरमध्ये आपण शिजवतोय त्याच्यामुळे ते अगदीच मऊ होतात. सो शेवटी मटार घालायचे. तर बघा इथे मी मटार घातलेत आणि ते पण थोडेसे परतून घेते मी. हळद, लाल तिखट, धणे पावडर 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे सगळं घालायचं. एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला हे शिजवून घ्यायचंय चांगलं. त्याच्यासाठी मी आता त्याच्यामध्ये 5 वाट्या पाणी घातलंय. तर 1 वाटी मी बाजरी ज्या वाटीनं घेतली होती त्याच वाटीनं मी 5 वाट्या असं पाणी घातलं. बाजरी भिजेल इतपत पाणी घालायचं, थोडं वरनं तूप घालायचं आणि आता हे चांगलं शिजवून घ्यायचे. तर मी झाकण लावून घेते आणि आपल्याला 4 ते 5 अशा शिट्ट्या त्याच्या करायच्या आहेत. मंद आचेवर हे शिजवत ठेवायचं, नाहीतर मग खालनं करपण्याची शक्यता असते. चार ते 5 शिट्ट्या झाल्या की कुकर गार होऊ द्यायचा आणि मग मी तुम्हाला दाखवते इथे. तर कुकर गार झालाय. तर बघा इथे किती छान असा बाजरीचा खिचडा झालेला आहे. एकदम स्मूथ अशी कन्सिस्टन्सी आली आहे. वरती छान असं तूप घालायचं, थोडं खोबरं घालायचं आवडत असेल तर, आणि बाजरीचा खिचडा असा गरम गरमच खायचा. मस्त लागतो. एकदा नक्की करून बघा.